दर्शकांनो, जय भीम नमबुद्ध. आपण पाहताय लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनल. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलच्या मैत्री संवाद या कार्यक्रमाच्या आपणा विहार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आता आपण आहोत, हे आहे बुलढाण्याचा आहे महाबोधी बुद्ध विहार धम्मगिरीला अतिशय वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी धम्माचा प्रचार प्रसार करणारे हे केंद्र अलीकडच्या काळामध्ये सुरू झालेले आहे. एकंदरीतच महाबोधी बुद्ध विहाराच्या निर्मिती संदर्भात आपण जाणून घेत आहोत. विहाराची ही प्रशस्त वास्तू आपण पाहू शकता. या पद्धतीनं काही जे प्रतिनिधी आहेत किंवा काही जे या विहाराच्या संदर्भात असणारे जी लोक आहेत, ही लोक आपल्यासोबत जुळणार आहे. जे पदाधिकारी आहेत, कशा पद्धतीने या विहाराची निर्मिती झाली आणि हे विहार एवढं प्रशस्त स्वरूपामध्ये जे उभं राहिलं, त्या अनुषंगाने आपण जाणून घेणार आहोत. काही जे इथले पदाधिकारी आहेत, त्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आणि आपण पाहू शकता माझ्यासोबत या महाबोधी बुद्ध विहाराचे पदाधिकारी आपल्यासोबत जुळलेले आहेत. त्यांना जाणून घेऊया आपण. सर, जय भीम. जय भीम सर. सर, तुमचं स्वागत आहे लॉर्ड बुद्ध टीव्हीच्या या विशेष कव्हरेजमध्ये. की आपण हा एक छान उपक्रम राबवता, ज्याबद्दल खरं तुमचं आणि लॉर्ड बुद्ध टीव्हीचं अभिनंदन आहे. मी JP वाकोडे, महाबोधी बुद्ध विहाराचा अध्यक्ष, आदरणीय VM मिसाळकर साहेब हे कार्याध्यक्ष आहेत. आणि सर, या विहाराची निर्मिती 2001 मध्ये ही सुरू करण्यात आलेली होती. आणि याच्यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला की धम्माचं कार्य, ठोस कार्य करण्याकरता काहीतरी एक प्रयत्न करावा म्हणून. त्या काळचे आमचे वाका दाभाडे साहेब, PM चव्हाण साहेब, घेवंदे साहेब, रमेश घेवंदे साहेब, आणि आमचे TG इंगळे साहेब, VM मिसाळकर साहेब, रतन इंगळे साहेब, आणि अशी बरीचशी मंडळी याच्यामध्ये सहभागी होती. आणि सर, याचा इतिहास जर पाहिला तर ही जमीन आपण थोडंसं चालूया. चालेल सर. तर याचा इतिहास असा आहे सर की ही जमीन घेताना अनेक अडचणी आल्या, परंतु समाजाने आमच्या विनंतीला मान देऊन हे पूर्णत्वास आणलं. आज या बुलढाणा शहरामध्ये, म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये हे एकमेव मोठं बुद्ध विहार आहे. आणि या ठिकाणी सर अनेक विविध कार्यक्रमाचा उपक्रम राबवला जातो. या ठिकाणी दरवर्षी श्रावण शिबिर होतात. त्याचप्रमाणे इथे भव्य प्रमाणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात येते. त्याचप्रमाणे बुद्ध जयंती खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करण्यात येते. आणि दरवर्षी बुद्ध जयंतीला श्रावण शिबिराचं आयोजन करण्यात येते सर. आणि सातत्य असंच चालू आहे. या ठिकाणी महिलांचे कार्यक्रम राबवण्यात येतात. इथे व्यसनमुक्ती राबवण्यात येते. आणि विशेष एक आनंदाची बाब सर की रोजगारासाठी या विहाराचं एवढं मोठं योगदान आहे की या ठिकाणी कमीत कमी 125-150 मुलं रोजगाराला लागले सर. पोलीसमध्ये, SRP मध्ये आणि मिलिटरीमध्ये. या ठिकाणी फार म्हणजे त्यांना या विहाराचा खूप मोठा फायदा झाला. या ठिकाणी ते व्यायाम करतात, अभ्यास करतात. आणि सर, याचाच एक भाग म्हणून आता या वरच्या मजल्यामध्ये 73 लाखाची लायब्ररी तयार झाली सर. तर या ठिकाणी शिपायापासून तर जिल्हाधिकारी होईपर्यंत या प्रकारचे 10,500 पुस्तक आले सर. सध्या या एखाद्या महिन्यामध्ये लायब्ररी सुरू होईल. परंतु अशा पद्धतीचे या ठिकाणी उपक्रम राबवले जातात. आणि हा अत्यंत निसर्गरम्य परिसर आहे. आणि विशेष म्हणजे सर, अजिंठाच्या पर्वत रांगावर हे महाबोधी बुद्ध विहार निर्माण झालेलं आहे. समाजाचं याला खूप मोठं योगदान आहे. आणि या आमच्या ज्या बॉडीमध्ये आहे, सर्व जी आमची कमिटी आहे, ही अत्यंत म्हणजे मिळून मिसळून सर्व काम करते. कोणाचे हेवे दावे नाहीत काय. कारण विशेष म्हणजे सर 25 वर्षापासून एकोपा आहे. 25 वर्षापासून एकोपा आहे. या अशा पद्धतीचं या ठिकाणी काम सुरू आहे. आता या ठिकाणी एक उणीव होती
आपल्या सभा म्हणजे सभामंचाचे खुले रंगमंच. तर या ठिकाणी अनेक वेळा धम्मपरिषदा झाल्या, सांस्कृतिक कार्यक्रम होतात आणि विशेष म्हणजे सर आपल्या समाजातील जे लहान मोठे गरीब लोक आहेत त्यांचे इथे विवाह पार पडले जातात. एक मिनिट थोडंसं दर्शकांनो, आपण आहोत आता हे आहे बुलढाण्याचं धम्मगिरीचं महाबोधी बुद्ध विहार. अतिशय प्रशस्त समाजाच्या एकोप्यानं आणि एकत्रीकरणानं हे वास्तू या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये उभी आहे. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, धम्मगिरी बुद्ध विहाराचे या महाबोधी बुद्ध विहाराच्या ट्रस्टमधले जे काही ट्रस्टी किंवा पदाधिकारी आपल्यासोबत जुळले आहेत त्यांना आपण जाणून घेतोय. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की गाव तिथे बुद्ध विहार झालं पाहिजे, बुद्ध विहार ही संस्काराची केंद्र झाली पाहिजेत आणि म्हणून वामनदादा कडक म्हणतात की विहार आपले बांधा रे चला विहार आपले बांधा, एका ठिकाणी येऊन सारे एका दिलाने नांदा, विहार आपले बांधा. म्हणून विहार ही संकल्पना जर तुम्हाला अनुभवायची असेल तर नक्कीच बुलढाण्याच्या आमच्या या धम्मगिरी बुद्ध विहारावरती तुम्ही येऊन बघा. एवढं मोठं प्रचंड या ठिकाणी हे काम उभं झालेलं आहे आणि खरं तर मन, मनगट आणि मेंदू याला सशक्त करण्याचं जर एकमेव माध्यम असेल तर ते बुद्ध विहार आहे. अजूनही आपण या महाबोधी बुद्ध विहाराच्या ट्रस्टीसोबत काही पदाधिकाऱ्यांसोबत बोलणार आहोत, जाणून घेणार. सर, मी व्ही.एम. मिसाळकर. मी इथे या धम्मबोधी विहारामध्ये कार्याध्यक्ष या पदावर काम करत आहे. गेल्या 25 वर्षापासून आमचे वेगवेगळे उपक्रम आहेत, त्या माध्यमातून आपल्याला म्हणजे दिसत असेल किंवा खूप चांगला विकास झालेला आहे आणि नेहमी आपले वेगवेगळे कार्यक्रम होत राहतात. दरवर्षी वर्षावासाचे कार्यक्रमही होत राहतात. मागील एक साधारण 15 दिवसापूर्वी आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेबांचाही इथे एक व्हिजिट झालेली आहे, धावती भेट. या पद्धतीनं नवीन नवीन उपक्रम आम्ही घेत राहतो. आपण बोलतं करणारच आहोत. आपण पाहताय की लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलचं हे स्पेशल कव्हरेज आहे. मैत्री संवाद, माणसाचं नातं धम्म तुझा केंद्रबिंदू, ह्या उक्तीप्रमाणे ह्याला सार्थ ठरवणारं हे केंद्र या ठिकाणी आहे. याच अनुषंगाने आपण या महाबोधी बुद्ध विहाराचे ट्रस्टी आपल्यासोबत आहे. साहेब जय भीम. जय भीम. नाव सांगा तुमचं. मी आर के इंगळे, महाबोधी बुद्ध विहार धम्मगिरी येथील सचिव आहे. हे विहार गेल्या 25 वर्षापासून कार्यरत झालेलं आहे. या विहाराचे संस्थापक अध्यक्ष माननीय स्मृतिशेष शाहीर वाकादाभाडे यांच्या प्रेरणेनं हे बुद्धविहार उदयास आलेलं आहे. या बुद्धविहाराचा पाया साधारणतः एक छोटंसं बुद्धविहार उभारून एक सुरुवातीच्या काळामध्ये एक छोटंसं बुद्धविहार उभारलं गेलं आणि त्या छोट्याशा बुद्धविहाराचा हा एक महामेरू आज रोजी आपल्याला पाहायला मिळतो आहे. या बुद्धविहारामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. उदाहरणार्थ नशामुक्ती बाल संगोपन केंद्र, बाल संस्कार केंद्र, महिलांचे काही विविध उपक्रम, प्रशिक्षण आणि त्याचबरोबर दरवर्षी बौद्ध पौर्णिमेच्या 10 दिवस अगोदर एक श्रामणेर शिबिराचं आयोजन केलं जातं. या श्रामणेर शिबिरामध्ये साधारणतः 20 ते 25 लाभार्थी भाग घेत असतात. अशा प्रकारे या विहारामध्ये अनेक असे सामाजिक उपक्रम, थोर पुरुषांच्या जयंत्या अशा इथे राबवल्या जातात. आपण थोडंसं विहाराचा ओपन स्पेस जो आहे आतला, हा स्पेस आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन हे सर्व आपण दाखवणार. बघू शकता अतिशय स्वच्छता या ठिकाणी आपल्याला दिसेल आणि बघू शकता की प्रत्येक पायरीवरती खऱ्या अर्थानं पाय ठेवताच एक नवीन आपल्याला उपलब्धी या ठिकाणी होते आहे आणि हे एक एक पाऊल चढत जेव्हा आपण या ठिकाणी तथागताकडे अभिवादन करण्यासाठी येतो आहोत आणि आपण पाहू शकता की अतिशय प्रशस्त भव्य दिव्य हा हॉल या ठिकाणी आहे आणि एवढं मोठं प्रशस्त बांधकाम अतिशय थंडगार अवस्थेमध्ये आणि खरं तर वनराईच्या सहवासामध्ये या ठिकाणी हे विहार बांधलेलं आहे. आणि महाबोधी बुद्ध विहार हा जो आदर्श आहे, खरं तर महाबोधी बुद्ध विहाराच्या ठिकाणी तथागतांना जे ज्ञान प्राप्त झालं होतं बिहारमध्ये, त्याचंच नामाकरण या बुलढाण्याच्या खरं तर या अजिंठ्याच्या पर्वतरांगामध्ये वसलेलं हे महाबोधी बुद्ध विहार आहे. आणि खूप मोठ्या मेहनतीनं 25 वर्षापूर्वीची ही वास्तू
आहे आणि आपण पाहू शकता की वन टाइम इथे हजारो लोक बसू शकतात बुद्धवंदनेसाठी. अनेक कार्यक्रम या ठिकाणी होऊ शकतात आणि पदाधिकारी आपल्यासोबत जुळलेले आहेत. या ठिकाणी हे जे गालीचे आपण पाहू शकता अतिशय सुंदर आणि मखमली असे गालीचे या ठिकाणी येणाऱ्या उपासकांना अभिवादन करण्यासाठी खरं तर या ठिकाणी त्यांना जाणून घेण्यासाठी आपण पाहू शकता. आणि ही नयनरम्य अशी तथागताची प्रतिमा तुम्ही पाहू शकता की एवढी मोठी प्रशस्त भव्य दिव्य ही प्रतिमा या विहाराच्या या हॉलला खरं तर खूप मोठी या ठिकाणी सुशोभित झालेली आहे. आणि त्या अनुषंगाने आपण पाहू शकतो की हे सदैव मोमबत्ती अगरबत्ती या ठिकाणी तेवत राहते. आणि या ठिकाणी बुद्ध वंदनेचा कार्यक्रम असेल, भिक्खूचं प्रवचन असेल, अनेक उपासकांचे प्रशिक्षण असतील, श्रामणेर शिबिर असतील, धम्माला खऱ्या अर्थानं दिशा देणारे अनेक उपक्रम या धम्मगिरी बुद्ध विहार अर्थातच महाबोधी बुद्ध विहार बुलढाण्याचे या ठिकाणी होत आहेत. खरं तर जिल्ह्याला एक आदर्श वाटावा नव्हे तर महाराष्ट्राला देशाला आदर्श वाटावा अशा पद्धतीनं हे प्रशस्त काम या ठिकाणी आहे आपण पाहू शकता. आणि तथागताचं संपूर्ण जीवन तैलचित्र सुद्धा या ठिकाणी आहे. म्हणजे अनेक हजारो चित्र तथागतांच्या जीवन संघर्षातले या ठिकाणी तुम्हाला जाणवतील. संपूर्ण हॉल भरून या पद्धतीनं हे चित्र आहेत आणि प्रत्येक ठिकाणी फॅनची व्यवस्था आहे. प्रत्येक ठिकाणी मोकळी हवा येईल या पद्धतीने या ठिकाणी खिडक्या सुद्धा ठेवलेल्या आहेत. आणि पाहू शकता एवढा मोठा हॉल, प्रशस्त हॉल ही बुलढाण्यासाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी खूप जबरदस्त अशी ही एक मेजवानी आहे, एक उपलब्धी आहे, ज्यामुळे धम्माचं प्रचार प्रसाराचं प्रचंड मोठं काम या ठिकाणी होते. तरी सुद्धा काही प्रतिनिधी माझ्यासोबत जुळलेले आहे. आपण पुन्हा सचिव साहेबांकडे जाऊया, त्यांनाही जाणून घेऊया. सर, हा निधी किंवा हॉल उभा राहण्यासाठी जो निधी उभा राहिला कसा राहिला? सर्वप्रथम समाजाकडून आम्हाला खूप योगदान मिळालं. त्यानंतर सुरुवातीला आमदार जे होते ध्रुपदराव सावळे काँग्रेसचे, त्यांच्या माध्यमातून एक सामाजिक सभागृहाचं काम आम्हाला मिळालं. आणि त्यानंतर जिल्हा परिषद फंड आणि नगरपालिका फंडातून आम्हाला 25 लाख रुपये गव्हर्नमेंटकडून मिळाले. हां, त्याच्यातून हा खालचा भाग उभा राहिला. त्यानंतर शासनाकडून उर्वरित कामे करण्यासाठी जसे की उपासक निवास आणि बुद्धविहाराचा वरचा भाग हे बांधकामासाठी आणि उर्वरित जे आहे मागे हॉल वगैरे हे याच्या बांधकामासाठी शासनाकडनं आम्हाला 1,06,00,000 रुपयाचं अनुदान मिळालं. आणि त्याच माध्यमातून हे आजचं जे वैभव आहे हे आपल्याला पाहायला मिळते आहे. दर्शकांनो, खरं तर असं म्हणतात की बुद्धविहारासाठी शासन स्तरावर निधी मिळत नाही, परंतु हे ज्वलंत उदाहरण आहे आपल्या बुलढाण्याचं महाबोधी बुद्ध विहाराचं धम्मगिरीवरचं की शासनाचे कोट्यवधीचा फंड किंवा निधी जो खऱ्या अर्थानं मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी विकासासाठी प्रायोजित आहे. त्या अनुषंगानं संबंधित ट्रस्टनं किंवा संबंधित आपल्या या कार्यकारिणीने या ठिकाणी जो पाठपुरावा केला आणि कोट्यवधी रुपयाचे एवढे प्रशस्त हॉल या ठिकाणी निर्माण केले गेलेले आहेत. सोबतच समाजाच्या काही लोकांनी कशा पद्धतीने मदत करण्याचं काम केलं असं अजून लोक कलेक्शन किंवा लोकवर्गणी कशी केली गेली? लोकवर्गणीच्या बाबतीत सांगायचं झालं तर लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोणी पण जे भाविक मंडळी इथे येतात ते फुलाची पाकळी देतात आणि बरेचसे मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दान देत आहेत. त्यामुळे एवढं जे विकास कामं दिसत आहे हे दानदात्याच्या वर्गणीतून झालेलं आहे. म्हणजे खरं तर सब्बदानं धम्मदानं जिनाती, सर्व दानामध्ये धम्मदान सर्वश्रेष्ठ दान आहे. याचा प्रत्यय जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर तुम्ही एक वेळेस किमान बुलढाण्याच्या या धम्मगिरीवर असणाऱ्या महाबोधी बुद्ध विहारास या ठिकाणी व्हिजिट देण्यासाठी पहा. आणि काय असते सामाजिक सलोखा, सामाजिक एकोपा जेव्हा एकत्र येतो तेव्हा विहार कशी उभी राहू शकतात. अनेक गावांमध्ये आपण पाहतो विहार उभी राहिलेत, परंतु तिथल्या ट्रस्टींचे वाद आहेत, भांडण आहेत. अनेक विहारांना या ठिकाणी ताले किंवा कुलप लावलेले आहेत आणि ते विहार ओस पडलेले आहेत. त्या तथागताच्या प्रतिमेकडे कोणी ढुंकून येत नाही अशी अनेक गावामध्ये दयनीय वास्तव स्थिती आहे. परंतु या सगळ्या गोष्टीवर, या मानसिकतेवर मात करून आज महाबोधी बुद्ध विहार धम्मगिरीचं बुलढाण्याचं हे केंद्रस्थान या ठिकाणी उभं आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो लॉर्ड बुद्ध TV चॅनलची टीम सकाळपासून या परिसरामध्ये आहे आणि सातत्यानं लोकांचा ओढा या ठिकाणी येतो आहे. तथागताकडे ही पावलं वळतायत आणि खरं तर मलकापूर बुलढाणा या हायवेवरती असणारं, घाटावरती असणारं हे प्रशस्त असं धम्मगिरीवरचं महाबोधी बुद्ध विहार आहे. त्या अनुषंगाने काही लोक पुन्हा आपल्यासोबत जुळलेत उपासक म्हणून. सर जय भीम. जय भीम. आपलं नाव आणि परिचय? मी अरुण दाभाडे, मीरा भाईंदरला राहतो. बरं सर. काही कारणास्तव बुलढाणा जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये आलो होतो.
जाताना मी बघितलं, पण मला एवढा वेळ नव्हता. पण येताना मी म्हटलं जरूर आपण इथे दर्शन घेऊन जावं म्हणून. इथे आल्याच्या नंतर मला खूप बरं वाटलं. मला वाटतं या जिल्ह्यामध्ये एवढं मोठं विहार पहिल्यांदा मी इथे बघितलं. बरोबर. खूप चांगलं वाटलं मला इथे येऊन. धन्यवाद करतो या इथल्या परिसरातल्या सगळ्या लोकांचे की त्यांनी एवढा परिश्रम घेऊन एवढं मोठं भव्य दिव्य बुद्ध विहार इथे उभं केलं. त्याबद्दल मी या सगळं कमिटी लोकांचे, मी ट्रस्टीचे फार फार आभार मानतो. आणि फार चांगलं वाटलं मला इथे येऊन. जय भीम. आपण पाहू शकता की हे जे पर्यटक या ठिकाणी येत आहेत, अभिवादन करण्यासाठी जे लोक बाहेर गावचे सुद्धा येत आहेत, त्यांची ही कृतज्ञता एवढी जबरदस्त आहे की एवढं मोठं काम कदाचित या जिल्ह्यामध्ये नाही आहे. एवढा मोठा प्रशस्त हॉल हा महाबोधी बुद्ध विहार धम्मगिरीचा आहे. कुठून आलात, काय वाटते तुम्हाला? आम्ही नायगाववरून आलो आहे. हे विशेषतः म्हणजे हे बुद्ध विहार बघण्यासाठीच मी भावासोबत आलेलो आहे. की यापूर्वी आलो होतो अशोक दाभाडे. कसं वाटतं आता? आता एकदम शांततेचं विहार असं वाटतंय. इथं आल्यानंतर मनातील सर्व जे काही हे असतात भावना, त्या सर्व बदलून मन शांत होते. वा, म्हणजे इथे जे काही माणसाच्या मनामध्ये विग्रह असतात, जे काही दोष असतात, ते तथागताच्या या पवित्र पावनाच्या बुद्ध विहारावर आल्यानंतर एकत्र येऊन मन शांत केल्यानंतर खरंच आपणही शांततेच्या मार्गाने तथागताच्या धम्माला बघू शकतो. आणि म्हणून तथागत या ठिकाणी सातत्याने म्हणतात की मी धम्म सांगतो नवा नवा दुःखावरील आहे दवा. मी धम्म सांगतो नवा नवा दुःखावरील आहे दवा. मी म्हणतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. आणि म्हणून ज्याला धम्म अनुभवायचं असेल त्यांनी या धम्मगिरी पर्वतावर असणाऱ्या महाबोधी बुद्ध विहाराला या ठिकाणी भेट अवश्य द्यावी. तरी अजून काही परिसर आपण पाहण्याचा प्रयत्न करतोय. सर थोडंसं चलाल माझ्यासोबत. आपल्याला हा भाग परिसर सुद्धा बघायचा आहे की जेणेकरून वरती इथे लायब्ररी उभी राहते आहे. खरं तर मानवी मेंदू जर घडवायचा असेल तर आपल्याला पुस्तकाशिवाय पर्याय नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात वाचाल तर वाचाल. आणि म्हणून बुद्ध विहाराच्या ठिकाणी मन, मनगट आणि मेंदू या तिन्ही गोष्टी कशा विकसित होतील या घडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करतो आहोत. आणि आपण इथल्या पदाधिकाऱ्यांसमवेत जी लायब्ररीचं या ठिकाणी आता सुरुवात होते आहे, हजारो पुस्तकांची असणारी लायब्ररी, त्या लायब्ररीला आपण या ठिकाणी आता बघतो आहोत की कशा पद्धतीने हे डेव्हलपमेंट होण्याच्या तयारीमध्ये आहे. हा खालचा तळमजला आहे आणि आपण आता वरच्या तळमजल्यावरती जातो आहोत. आणि तुम्ही सुद्धा पाहू शकता की विहार काय कन्सेप्ट आहे, विहार संकल्पना काय आहे आणि विहार कशा पद्धतीनं समाजाला एक नवीन पद्धतीची दिशा देण्याचं काम करू शकता. या दुसऱ्या माळ्यावरती आपण या ठिकाणी येतो आहोत की आणि इथे विहाराची निर्मिती होते. अक्षरशः प्रचंड ग्रंथ संपदा आणि वाचण्यासाठी रमणीय हे ठिकाण आहे. आणि आपण आता दाखल झालेलो बघा, खाली सुद्धा एक तथागताची प्रतिमा आहे आणि वरच्या मजल्यावरती सुद्धा या महाबोधी बुद्ध विहार धम्मगिरीच्या ठिकाणी ही प्रतिमा आहे. आपण पाहू शकता हे प्रशस्त टेबल आहेत की ही मोठी प्रचंड अभ्यासिका या ठिकाणी उपलब्ध होते. आणि पाहू शकता की म्हणजे गणित असे पुस्तकं या ठिकाणी आहेत. प्रचंड या पुस्तकामध्ये लोकांना वाचण्यासाठी हा सहवास होतो आहे. कितीतरी या ठिकाणी असंख्य कपाट आहेत. सगळेच्या सगळे कपाट अक्षरशः या ठिकाणी पुस्तकाने गच्च भरलेले आहेत. आणि इथली तरुणाई, इथला नवतरुण हा या ठिकाणी येऊ इच्छितो. आणि प्रत्येक विहाराचं तेच उद्देश असलं पाहिजे की खरं तर त्या परिसरात असणाऱ्या युवकांना वाचनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं उभं करणं. बघू शकता तुम्ही अशा चांगले स्लोगन या ठिकाणी आहे की एका मिनिटात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही, पण एक मिनिट नीट विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्य नक्की बदलू शकतो. म्हणजे विचार करायला लावणारे हे सगळे स्लोगन आहेत. तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक स्लोगन इथे नवी दिशा देणार आहे. एक प्रशस्त या ठिकाणी पाहू शकता हे रीडिंग टेबल आहेत. चांगल्या क्वालिटीच्या अशा सुंदर सगळ्या चेअर्स या ठिकाणी लावलेल्या आहेत. अनेक पुस्तकाची ग्रंथसंपदा या ठिकाणी येते आहे. आणि खरं तर अभिनंदन आहे या संपूर्ण कार्यकारिणीचं की अशा पद्धतीचं हे महाबोधी बुद्धविहार धम्मगिरी पर्वताच्या रांगेवर असणारं हे अजिंठाच्या या जी सह्याद्रीची रांग आहे या ठिकाणी यावर असणार आहे. पाहू शकता तुम्ही इथेही तथागताची अतिशय मनमोहक अशी ही प्रतिमा स्थापित केलेली आहे, जिथे या शांत आणि अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी तथागतांची ध्यान साधना लक्षामध्ये घेऊन मन एकाग्र करून इथे सर्व विद्यार्थी अभ्यास करतायत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवासी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हे आहे. आणि
इथलं जे असणारा महाबोधी बौद्धिशीय शैक्षणिक क्रीडा व सांस्कृतिक संस्था धम्मगिरी मलकापूर रोड म्हणजे एक संस्था एक ट्रस्ट काय करू शकते हे ज्वलंत उदाहरण आपल्या समवेत आहे. या मोठ्या हॉलच्या दोन्ही बाजूला खचाखच भरलेले असे हे कपाट आहेत आणि प्रत्येक कपाटामध्ये म्हणजे एवढे गच्च भरलेले भरगच्च असे ग्रंथ आहेत, वेगवेगळ्या विषयावरचे ग्रंथ आहेत आणि या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून विद्यार्थी कशा पद्धतीने आपलं स्वतःचं आयुष्य जीवन घडवू शकतो हे अतिशय महत्त्वाचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळते आहे. आणि त्या अनुषंगानं आपण बघू शकता की मागचा जो काही इलाका आहे तो सुद्धा आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पदाधिकारी ट्रस्टी माझ्यासोबत आहेत, पुस्तकं या ठिकाणी प्रचंड आलेले आहेत आणि पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनं आपण महाबोधी बुद्ध विहार धम्मगिरीच्या परिसरामध्ये आहे आणि इथेही पाहू शकता तुम्ही काय करू शकते विहार. लोकांनी ठरवलं होतं, हे ज्वलंत उदाहरण आहे. पाहू शकता ही एवढी मोठी कॉम्प्युटर संगणक या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा जाणून घेण्यासाठी संगणकीय आज कॉम्प्युटरचं युग आहे आणि या युगामध्ये एवढे मोठे ग्रंथ संपदा या ठिकाणी उपलब्ध केलेली गेलेली आहे आणि त्या अनुषंगानं एवढं मोठी ही उपलब्धता केवळ आणि केवळ बहुजनाची लेकरं ही शिकली पाहिजे अशा पद्धतीची ही मानसिकता ठेवून हे निर्माण होते आहे. एकीकडं मन शांत स्थावर करण्यासाठी धम्म आहे, दुसरीकडे खरं तर त्या मनाला एक वळण लावण्यासाठी विचारधारा अंगीकृत करण्यासाठी प्रचंड ग्रंथसंपदा आहे, वाचनालय आहे आणि आपण या विहाराच्या पाठीमागचा जो स्पेस आहे तो सुद्धा आम्ही या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपण निघूया की कशा पद्धतीनं हा स्पेस आपण पाहू शकतो. तर या अनुषंगानं आपण हे सगळं तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करतो आहोत कारण एवढं प्रशस्त काम महाराष्ट्राच्या धर्तीवरती या ठिकाणी धम्म बांधवांनी केलेलं आहे आणि आपण आहोत महाबोधी बुद्ध विहाराच्या या वरच्या मजल्यावरती धम्मगिरीवरती कारण या ठिकाणी एवढं मोठी उपलब्धी झालेली आहे. उद्या हजारो विद्यार्थी या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचं अभ्यास करणारे अध्ययन करणार आहेत आणि जीवनाला या ठिकाणी खऱ्या तर नवी कलाटणी देणार आहेत आणि सशक्त असे अभ्यासाच्या माध्यमातून उभे राहिलेला युवा वर्ग एक समाजशील लोक या ठिकाणी आहे. आणि तुम्ही पाहू शकता काही स्लोगन मी तुम्हाला जाता जाता वाचवतो आहे. खरं तर स्वप्न ते नसतात जे तुम्हाला झोपेत येतात, स्वप्न ते असतात जे तुम्हाला झोपू देत नाही. म्हणजे आम्हाला आमच्या स्वतःच्या आयुष्यासाठी भविष्यासाठी झोप उडवणारी स्वप्न पडली पाहिजे. खऱ्या विद्यार्थ्याला कधी सुट्टी नसते, सुट्टी ही त्याच्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याची संधी येते. आम्ही सुट्टी फक्त हॉलिडे एन्जॉय करण्यासाठी करतो पण हे स्लोगन इथे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला एक दिशा देणारे आहे. पाहू शकता एवढ्या सुंदर पद्धतीनं हा रीडिंग हॉल, हा स्पर्धा परीक्षेचा स्टडी हॉल आपण महाबोधी बुद्ध विहार धम्मगिरी बुलढाणा यांच्या वतीनं उभा करण्यात आलेला आहे. या ठिकाणी हे शेकडो कपाट जे आहेत पुस्तकाचे ते या ठिकाणी घरच भरलेले आहेत. अनेक पुस्तकाचे गठ्ठे आता लावायचं बाकी आहे, काम होते आहे काही दिवसामध्ये आणि आपण समोरचा भाग बघू शकता. हे एवढी मोठी ग्रंथसंपदा आज इथे उपलब्ध आहे आणि हे ग्रंथ सगळ्यांसाठी खुले आहेत वाचण्यासाठी. कारण वाचाल तर वाचाल, आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे तुम्हाला जर खरं जगायचं असेल जीवनामध्ये एक जिंदगी म्हणून काय तर बघायचं असेल. या अनुषंगानं आपण आलो आहेत या विहाराच्या दुसऱ्या मजल्यावरती समोरच्या बाजूला तुम्ही पाहू शकता हे प्रशस्त काम कशा पद्धतीचं आहे. हे प्रचंड बांधकाम या ठिकाणी झालेले आहे, मोठमोठे पिलर या ठिकाणी उभे आहेत आणि या अनुषंगानं जी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवायचा आणि सांगतायत की इथे भविष्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा अतिशय दर्शनी भागावरती जो अकोल्याच्या उत्कर्ष प्रतिष्ठाननं तयार केलेला आहे तशा धर्तीवरचं या ठिकाणी बाबासाहेबची प्रतिमा साकारते आहे, मोठी प्रचंड उंचीची. सर्व पदाधिकारी माझ्या सोबत आहेत आणि पाहू शकता की हे जे काम आहे काही काम मी तुम्हाला दुरून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहो. हा पंचशील ध्वज आहे परिसरामध्ये, तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी. खरं तर हे धम्माचं प्रचार प्रसाराचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि समोरच्या बाजूला पाहू शकता की आता नवीन स्टेजची उपलब्धी होते, काम या ठिकाणी सुरू आहे. त्या पद्धतीनं मिस्त्री लोक जे आहेत ते काम करत आहेत आणि याच अनुषंगानं सम्राट अशोकाचा जो स्तंभ आहे ज्याला आपण या ठिकाणी अशोक स्तंभ म्हणतो, जो धम्माचा प्रतीक आहे, देशाचं खरं प्रतीकच आहे, ते राष्ट्रीय चिन्ह आहे जे धम्मातनंच या ठिकाणी घेतलं गेलेलं आहे. त्या स्तंभाची उभारणी सुद्धा या ठिकाणी झालेली आहे आणि आपण पाहू शकता बाजूला उपासकांसाठी निवास आहे, सोबतच भिक्खूंसाठी सुद्धा निवास आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या रूम्स या ठिकाणी अवेलेबल आहे. पाहू शकता तुम्ही
हे उपासक निवास आहे. अतिशय स्टँडर्ड क्वालिटीचं चांगल्या रूम्स या ठिकाणी अवेलेबल आहे. तुम्ही रात्री अपरात्री या ठिकाणी येऊन आलात, पदाधिकाऱ्यांसोबत अथवा इथल्या असणाऱ्या संयोजकासोबत जर तुम्ही संपर्क साधला तर तुमची चांगल्या या ठिकाणी राहण्याची व्यवस्था होते. गरम पाणी, थंड पाणी ह्या सगळ्या उपलब्धती इथे आहेत. हे आहे बुलढाण्याचं महाबोधी बुद्ध विहार धम्मगिरीवरचं, आणि म्हणून हा प्रशस्त परिसर आहे. अजूनही आपण बोलतं करणार आहोत पदाधिकाऱ्यांना की भविष्यामध्ये काय नियोजन आहे, कशा पद्धतीनं ते प्लॅनिंग करू इच्छितात. विहार बांधलेले आहेत गावांमध्ये, पण ते विहार थडग्याच्या स्वरूपामध्ये असतील, त्याला कुलप असतील किंवा ते कुलप उघडण्यासाठी गटातटामध्ये आमचे वाद असतील तर काय अर्थ आहे ते स्ट्रक्चर उभं करण्याला. विहार खरं तर समाजाला दिशा देणारे केंद्र होऊ शकते. विहार खरं तर इथली तरुणाई घडवण्याचं काम करू शकते. विहार खरं तर महिलांना धम्माचे संस्कार देणारं सेंटर तयार होऊ शकते. आणि विहार म्हणजे पर्यायीनं एक सजग जागृत अशी कम्युनिटी, एक समाज निर्मितीचं हे स्थान होऊ शकते. परंतु असणाऱ्या लोकांची मानसिकता सकारात्मक असावी, काम करणारे पदाधिकारी एका दिलाचे असावेत. आणि बंधुजन हो, हे ज्वलंत उदाहरण आहे बुलढाण्याचं. खरं तर हा बुद्ध ठाणा आहे, कारण जवळच असणाऱ्या अजिंठा लेण्या त्या इथून जवळ आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगावरती या धम्मगिरीवरती हे प्रशस्त असं बुद्ध विहार या ठिकाणी उभारलेलं आहे. 2010 मध्ये ज्याची सुरुवात झाली आणि 15 वर्षातलं हे एवढं मोठं प्रचंड डेव्हलपमेंट आहे. हे नक्कीच डोळ्यात भरण्यासारखं आहे. इथल्या राजकीय यंत्रणा असतील, इथले असणारे आमदार असतील, खासदार असतील, संबंधित जिल्हा परिषदेचे पदाधिकारी असतील, या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांचा विकास निधी इथे कसा खेचून आणता येईल त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी हे सगळं करतो आहोत. आणि काम करायसाठी खूप मोठी एक जिज्ञासा, जिद्द असली पाहिजे. पदाधिकारी हे झपाटलेले असले पाहिजे. आपसी हेवेदावे, द्वेष, मत्सर या ठिकाणी टाळून आपण काय करू शकतो जर बघायचं असेल उघड्या डोळ्यानं तर तुम्ही अवश्य या ठिकाणी महाबोधी बुद्ध विहार धम्मगिरी बुलढाणा या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करा. मी प्राध्यापक गजेंद्र गवई अजूनही पदाधिकाऱ्यांसोबत जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. इंगळे साहेब, थोडंसं मला सांगाल की भविष्यामध्ये काय वाटते, नियोजन काय करावं, काय तुमची इच्छा आहे आता? हे बुद्धविहार खूप मोठ्या प्रमाणात आमचं सुसज्ज असं उभं राहिलेलं आहे. बरं. त्यासोबत येणारे जे उपासक आहेत, उपासिका आहेत, त्यांच्यासाठी भव्य असं प्रसाधनगृह बांधावं. वा. आणि पाठीमागे जो परिसर आहे त्या परिसरामध्ये जी बालबालके येतात त्यांच्यासाठी खेळण्याची सुद्धा चांगल्या प्रकारची व्यवस्था असावी अशी एक मनीषा आहे संस्थेची. आणि संस्थेची त्या दिशेने वाटचाल चालू आहे. म्हणजे सर्वच घटकांसाठी या ठिकाणी काम करावं. मग बालक असतील, युवक असतील, महिला असतील. इथे शिबिरं या ठिकाणी होत आहेत, धम्माचे श्रामणेर शिबिरं होत आहेत, अनेक भंतीजी निर्माण होत आहेत. आणि खरं तर प्रशासनामध्ये जाणारे अधिकारी, कर्मचारी सुद्धा, स्टाफ, इथे हजारो विद्यार्थी शिकून गेलेले आहेत, ज्यांनी मेहनत घेतली, तपश्चर्या केली आणि स्पर्धा परीक्षेला सामोरे जाऊन विविध डिपार्टमेंटला या ठिकाणी जाण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. सर, काय वाटते आता? सर, यानंतर या ठिकाणी भव्य असं समाजाच्या सर्व दृष्टीने एक मंगल कार्यालय उभा करण्याचा मानस आहे की जेणेकरून सर्व सामान्य उपासकांना, समाजातील तळागाळातील लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे. तर या दृष्टीने तो एक कार्यक्रम चालू आहे. आणि विशेष म्हणजे भविष्यामध्ये याचं सौंदर्यीकरण अत्यंत होणं गरजेचं आहे. अजून या ठिकाणी सर अजून 2 ते 2.5 कोटीचे कामे करणे बाकी आहे. 2 ते 2.5 कोटीचे कामे करणे बाकी आहेत. आणि या विहाराचा, हे विहार फक्त विहार नाही तर हे ज्ञान केंद्र आहे. याला आम्ही ज्ञान केंद्र करण्याचा आमचा मानस आहे. आणि झाला आहे, आता आपण पाहिलं सुसज्ज अशी लायब्ररी आहे. आणि या ठिकाणून लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. आणि या विहाराचं एक संकल्प आहे की आमचा समाज हा गरीब नसावा. आता या समाजाला इथून श्रीमंत होण्याची प्रेरणा, मग त्याच्यामध्ये काय दोष असतील, काय दोष नाही, तर त्याच्यावर विचार विनिमय होऊन समाजातील तज्ज्ञ मंडळी, लेखक, कवी, गायक या सर्व मंडळींना या ठिकाणी बोलून सर्वांशी विचार विनिमय करून समाज हा भविष्यामध्ये कसा श्रीमंत होईल आणि आमचा समाज हा उद्योगधंद्यामध्ये कसा अग्रेसर राहील, यासाठी सर या विहाराचे प्रयत्न राहणार आहेत. फक्त विहार हे पूजेसाठी नाही. भगवंत म्हणतात अत्तदीप भव, स्वतःचा प्रकाश आपण स्वतः निर्माण केला पाहिजे. म्हणून फक्त हे विहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांच्या विचारावरच
चालते आहे. आणि बाबासाहेबांची जी प्रेरणा आहे, बाबासाहेबांनी जे सांगितलं आहे की माझा नवा जन्म होत आहे, नक्की. तर या पद्धतीने नवा जन्माप्रमाणे आम्ही वाटचाल करत आहोत आणि इतप्पर भगवान बुद्धाच्या मार्गावरच आम्ही चालणार. तर त्याप्रमाणे इथे आलेला उपासक उपासक खूप श्रद्धेने येतात. आणि सर या ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्यामधून, अकोला जिल्ह्यामधून, मुंबईवरून, नाशिकवरून, पुन्हा जळगाव जामोद आजूबाजूच्या गावामधून या ठिकाणी उपासक खूप मोठ्या श्रद्धेने येतात. इथे दरवर्षी सर पनवेल रत्नागिरी इथून 3 ट्रिप येतात सर. 50 लोकांच्या 3 ट्रिप येतात आणि त्यांना एवढा आनंद या ठिकाणी होऊन जातो. काही लोक असे विहार पाहून प्रभावित होतात आणि लगेच खिशात हात घालतात आणि आनंदानं म्हणतात की बा आमचं हे दान स्वीकारा. एवढा आनंद होतो त्यांना. असंच एका ट्रिपमध्ये एक केदारे साहेब होते, ते त्यांनी व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर हे विहार पाहिलं. ते त्यांनी त्यांच्या मनात अशी कल्पना आली की मी हे विहार कधी पाहतो. पर योगायोगाने ते त्या ट्रिपमध्ये होते. त्यांना एवढा आनंद झाला की माझी खूप दिवसाची इच्छा होती, आज माझी पूर्ण झाली. तर या पद्धतीनं त्यांना खूप आनंद झाला आणि साहेबांनी लगेच चेक काढला सर आणि चेकने आम्हाला दान दिलं. तर या अशा पद्धतीचं हे उपक्रम आहे सर. इथे आता गार्डन करायचं आहे, बरेचसे कामं बाकी आहेत आणि धम्माचं काम इथे गतीनं व्हावं, हाच एक आमच्या सर्व कमिटीचा मानस आहे. आमचे जे दिवंगत प्रथम जे अध्यक्ष होते आदरणीय बाघा दाभाडे साहेब, ते फार धम्माचे एक सच्चे शिपाई होते. त्यानंतर आमचे PM चव्हाण साहेब, त्यांनी सुद्धा इथे खूप मोठं योगदान दिलं आहे. या जमिनीची खरेदी अडकली होती, ते त्यावेळी या संस्थेच्या लोकांनी, महाराष्ट्रातली सर ही पहिली केस आहे की या संस्थेच्या लोकांनी कर्ज काढलं आणि जमिनीसाठी कर्ज काढलं आणि ही जमीन खरेदी केली. तर अशा पद्धतीचा हा इथल्या पदाधिकाऱ्यांचा त्याग आहे. आणि विशेष तसंच नाही सर, लोकांजवळच पैसे जमा करत नाही आम्ही, तर आम्ही स्वतः तन मन धनाने आम्ही लाखो रुपये देतो. आम्ही स्वतः लाखो रुपये आम्ही दान करतो. कारण लोकांजवळूनच दान घ्यायचं आणि लोकांच्या दानावर काही करायचं तर तसं नाही. तर या ठिकाणी आमचं तन आहे, मन आहे आणि धन आहे. आम्ही सर्व गोष्टीने या ठिकाणी आहे. आणि आम्ही जरी घरी जरी असलो, कुठे जरी असलो, तर आमचं सर्व लक्ष विहारात आहे. म्हणतात ना, घार फिरे आकाशी आणि तिच्या पिलापाशी. तर अशा पद्धतीची सर आमची इथे नाळ जोडलेली आहे. आणि बाबासाहेबाच्या उपकारातून एक तीळ मात्र उतराई होण्याचा हा आमचा संकल्प आहे सर. आणि तो प्रयत्न आम्ही करत आहे. या शहरातील आजूबाजूच्या लोकांनी या ठिकाणी दान देतात, आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान देतात. मी या निमित्तानं आपल्या लॉर्ड बुद्धा टीव्हीचे खरोखर आभार मानतो सर. गजेंद्र गवई सर, मी आपले सुद्धा खूप खूप आभार मानतो. आणि आपल्या माध्यमातून जे लोक हा व्हिडिओ पाहतील, ही विहार पाहतील, त्यांना जर प्रसन्नता वाटली तर त्यांनी कृपया या विहाराला दान द्यावं. कारण भगवंतानी सांगितलं आहे, भगवंतानी आपल्याला दानाचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि हे सर मी एका बंतीजींच्या प्रवचनामध्ये असं ऐकलं की तुम्ही संसारामध्ये जेवढाही काही खर्च कराल, तर एक संसार हा त्यांनी त्याला अग्नीसारखं रूप दिलं. अग्नी हा कधी शांत होत नाही. आणि भगवंतही म्हणतात, भगवंत सुद्धा म्हणतात की जन्मताच येणारी अपूर्णता, जन्मताच येणारी अपूर्णता आणि कधी न लाभणारी संपूर्णता. म्हणजे आपण कितीही कमवलं, काही केलं तरी आपल्यामध्ये अतृप्तता आहेच. बिलकुल, नक्कीच. तर त्यामुळे तर या ठिकाणी जे लोक दान देतील सर, त्यांचं दान हे जिवंत राहणार आहे. म्हणजेच त्यांची तिजोरी आहे. जशी जसे आपली बँकमध्ये तिजोरी आहे, आपल्याशिवाय उघडणार नाही. तर हे आलेल्या माणसाला, आलेल्या उपासकांना त्याचा निश्चित फायदा होणार आहे आणि ते मंगल कामना देतील सर. तर या अशा पद्धतीचे असे उपक्रम आहे सर.
पाहू शकता आपण हे आपल्यासोबत जुळलेले होते इथले विहाराचे अध्यक्ष साहेब आणि आपण कार्याध्यक्षासोबत जाणून घेणार आहोत. सर, एक प्रश्न माझा असा आहे, जसं की मुसलमान लोकांचं या ठिकाणी दिल्लीचं जामा मस्जिद आहे आणि त्या जामा मस्जिदमधून एखादा फतवा निघतो, एखादा आदेश निघतो आणि तो जिल्ह्यामध्ये देशामध्ये असणाऱ्या सर्व मस्जिद किंवा दर्ग्याला लागू होतो. त्याच पद्धतीने सगळी कम्युनिटी काम करते. मला असं वाटतं जर महाबोधी बुद्ध विहार तुमचं जे आहे धम्मगिरीचं, यांनी पुढाकार घेतला आणि जिल्ह्यातल्या सगळ्या बुद्ध विहारांना त्यांना जोडण्याचं काम केलं. एक मोठं जिल्ह्याचं फेडरेशन उभं केलं. एक वाक्यता सगळ्यांमध्ये निर्माण झाली आणि तसं जर एक काम तुम्ही तुमच्या धर्तीवर केलं, आता तुम्ही कॅपेबल आहात, सक्षम आहात, तुम्ही प्रत्येक तालुक्याला तशा पद्धतीने या विषयाला घेऊन जर एक बॉडी तयार केल्या आणि बुद्ध विहाराचं डाटा कलेक्शन केला तर सगळे कॉम्प्युटर वगैरे आपल्याकडे आहे आणि इथून जर सर हे नेटवर्क चाललं, सगळ्यांच्या वर्षभर सारखे लागतील, सगळ्या ठिकाणी प्रवचन मालिका सारख्या सुरू होतील, एक मेसेज जाईल, सगळ्यांचा ध्वजाचा आकार सारखा राहील. काय वाटतं सर, कसं वाटतंय? बिलकुल, आपण जी सूचना केली ती योग्य आहे. त्या दृष्टीने आम्ही पूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे काही विहार आहेत क्या बात आहे. त्याचा आम्ही किंवा पूर्ण महाराष्ट्रात हे करून बघूया. एक डाटाबेस तयार करू. महाराष्ट्रामध्ये हा डाटाबेस आपल्याकडे असला म्हणजे काय होईल, त्या विहाराच्या अनुषंगानं एक त्या समन्वय- गावातील समाज, कुटुंबाची संख्या, तिथले असणारे जॉबवरचे लोक, शिकणारे लोक, घटस्फोटित, परित्यक्ता, बरोबर आहे ना, वोटर लोक, हा डाटा आपल्याला त्या त्या विहारामध्ये जमावला आणि तो इकडे महाबोधी बुद्ध विहार इथे धम्मगिरीला कलेक्ट असेल. नक्की. म्हणजे त्याला जर एक कोड नंबर तुम्ही दिला गेला आणि तो क्लिक जर केला तुम्हाला तर वन टाइम त्या गावाशी कनेक्ट समितीची पूर्ण बॉडी असेल, ते त्या ठिकाणी समजा ते ट्रस्ट रजिस्टर आहे नाही, जागा मालकीची आहे नाही, काय समस्या आहे, कुठल्या डेव्हलपमेंटचे काम करायचे, त्यांचे प्रशिक्षण आपल्याला घेता येतील. म्हणजे ट्रस्ट ऍक्ट काय आहे, सोसायटी ऍक्ट काय आहे, काय करू शकतो, कारण तुम्ही ज्वलंत उदाहरण आहात. त्या अनुषंगाने काय वाटतंय सर? नक्कीच आपण दिलेली सूचना आम्ही मान्य करतो. त्या दृष्टीने आम्ही पूर्ण समन्वय साधून डाटाबेस तयार करू आणि नियोजन करू. आपण सचिवाकडे जाऊया आपण. वेल एज्युकेटेड सर, काय वाटतं या विषयावर? या विषयावरती म्हणायचं आहे की आमचे जे कार्याध्यक्ष आहे त्यांच्या मताशी मी सहमत आहे. आणि असं जर झालं तर खरं किती मोठं काम होईल वन टाइम. वन टाइम खूप जिल्हा जोडला जाईल, पण एकूण एक आदेश निघेल, त्याचसोबत पूर्ण महाराष्ट्राशी आपण संलग्न होऊ शकू. म्हणजे सगळ्या विहारांच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन इथे जर आपण ट्रेनिंग प्रोग्राम जरी केला आणि त्यांना प्रशिक्षण दिलं की विहाराचं संचालन कसं करायचं, त्याचे बॉयलॉज कसं असते, त्याचे ध्येय उद्दिष्ट काय आहे, कशा पद्धतीने आपण काम करू शकतो आणि त्या लोकांना ट्रेनिंग प्रशिक्षित होऊन जर इथून लोक गेले तर त्या त्या पद्धतीने समाज हा एक संघ होईल. कसं वाटतं? समाज एक संघ होईलच, पण समाजामधली जी एकी आणखी प्रबळ होईल आणि त्या माध्यमातून समाजाला काहीतरी आगळा वेगळं मिळेल. आणि तालुका लेवलला तुम्ही पुढाकार घेऊन जर कार्यक्रम धम्मगिरी महाबोधी बुद्ध विहार आणि तिथलं स्थानिक तालुक्याचे फेडरेशन विहारांचं याला घेऊन जर धम्म परिषदा असतील, वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम असतील, त्या अनुषंगानं समाजामध्ये विचार आणि नवचैतन्याचं वातावरण कसं, याप्रमाणे आम्ही आमच्या बुद्धविहाराच्या वतीनं धम्म परिषदा घेण्याचा अनेक वेळा प्रयत्न केलेला आहे. इथं धम्म तशा प्रकारच्या 2-4 तालुके म्हणून इथे जिल्ह्यात घेता, ठीक आहे, भाग वेगळा आहे, पण इथे जर केंद्रस्थानी आपल्याला ठेवायचं असेल इथे महाबोधी बुद्ध विहार धम्मगिरीला आणि त्याच्या अंडरटेकन मध्ये जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्याच्या सगळ्या गावागावाचे विहार एक करायचे आणि तालुका लेवलला जर असं प्लॅनिंग करायचं म्हटलं तर कशा पद्धतीनं केवढी मोठी व्यापकता होऊ शकते? खूप मोठी व्यापकता होईल. त्या माध्यमातून आपल्याकडे इंटरनेट लीड केला तर महाराष्ट्रामध्ये आपला आदर्श लोक सध्या आपल्याकडे इंटरनेट सेवा उपलब्ध आहे. आपल्याकडे एवढे मोठे कम्प्युटर आहेत. त्या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून प्रत्येकाशी आपल्याला बेसलाईन सर्वेक्षण होऊ शकते, सर्वात डाटा कव्हर होऊ शकतो, कुठे काय हालचाली सुरू आहेत, गावाला कोड नंबर देते, तो इथे क्लिक जरी केला तर एका सेकंदामध्ये पूर्ण माहिती आपल्याला पूर्ण माहिती मिळेल. पदाधिकाऱ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर, ही सर्व माहिती आपल्याला मिळेल. आणि याचबरोबर प्रत्येक गावाचा डाटा बेसच नाही तर त्या गावाची आर्थिक परिस्थिती काय आणि रोजगाराच्या संधी काय, जे गरजवंत आहेत समाजामध्ये. सर, अशी परिस्थिती मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना जाणवली मला की अनेक मुलं अशी काय आई वडिलांचं संगोपन करत नाही म्हातारपणी. असे लोक वृद्ध आई वडील जे जेवणाला मोहताज असतात या ठिकाणी, अशा लोकांना त्या त्या विहारामध्ये जर वृद्धाश्रम किंवा ओल्ड केअर टेकर सेंटर जर आपण निर्माण केलं तर मला वाटते शेवटचं आयुष्य जे आहे, जे लेकरासाठी झटलेत, लेकरासाठी त्यांनी केलं, तर असे आपल्याला काहीतरी करता येऊ शकते भविष्यामध्ये. धम्मगिरी विहारातर्फे असा एखादा उपक्रम नक्कीच राबवण्याचा प्रयत्न माणसांचा आहे आणि जेणेकरून जे वयोवृद्ध लोक आहेत, जे अनाथ आहेत, त्यांच्यासाठी प्रचंड संख्या आहे आणि स्वतःची मुलं दारू पिऊन इकडे तिकडे लूट पडतात, पण आपल्या आई वडिलांना विचारत नाही, पण त्यांच्यासाठी देखील धम्मगिरी बुद्धविहारातर्फे खरोखर एक उपक्रम आम्ही नक्की राबवू. काय वाटतं? खूप मस्त उपक्रम आहे साहेबांचा. यांचे तर मी म्हणतो जेवढे आभार मानले तेवढे कमीच असतील. आणि परत तुम्हाला मी विनंती करू इच्छितो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, बाकी देशामध्ये मोठे मोठे मंदिर आहेत, बिलकुल नक्की,
त्यांचं सकाळी उठले म्हणजे त्यांचे प्रवचन चालू असतात. मी तुम्हाला विनंती करू इच्छितो की असेच कार्यक्रम जर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून केले, बघत चालतो मी तिथे माझे मित्र पण आहेत तिथले लॉर्ड बुद्धवाले. आपण जेवढा या विहाराचा प्रचार करणार आपल्या माध्यमातून तेवढा या जिल्ह्यामध्येच काय पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशातल्या राज्यामध्ये जाईल. एवढं तुम्ही जर केलं ना तर फार तुमचे मतलब समाजावर उपकार असतील सर. तुमचं खूप मोठं मंदिर नाही दाखवणार आपण, मस्जिद नाही साहेबांचं पण मोठं कार्य आहे. यांच्या मनातल्या ज्या आशा आकांक्षा आहेत त्या बी खूप मोठ्या आहेत. जर तसं झालं तर समाजाचा विकासच होईल. काय या माध्यमातून मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो आणि यांचे पण आभार मानू इच्छितो की यांच्यामुळे मी पण तुमच्या चॅनलवरती आलो. दर्शकांनो, आपण पाहू शकता लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल प्रस्तुत मैत्री संवाद या कार्यक्रमाच्या आपणा विहारमध्ये आपण आता जुळलेलो होतो आणि आपल्यासोबत हे सगळं जे प्रदर्शन झालं हे आहे महाबोधी बुद्ध विहार धम्मगिरी बुलढाणा येथील. इथले काही ट्रस्टी, इथले पदाधिकारी आपल्यासोबत जुळले होते आणि खरं तर भविष्यातल्या अतिशय मोठ्या महत्त्वाकांक्षी योजना आणि समाजाला या ठिकाणी जोडण्याचं काम महाबोधी बुद्ध विहार होते. आणि बुद्ध विहार ही संस्काराची, ज्ञानाची केंद्र झाली पाहिजे अशी एक मनामध्ये खुणगाठ घेऊन इथली संपूर्ण कार्यकारिणी जी झपाटल्यागत या ठिकाणी काम करते आहे. प्रचंड मोठी ग्रंथसंपदा उभी करून मोठं वाचनालय, ज्ञानालय या ठिकाणी निर्माण करण्याचा हा जो मानस आहे. नव्हे तर बुलढाणा जिल्ह्यात आता धम्मगिरी हे जे आहे महाबोधी बुद्ध विहार लीड करणार आहे आणि जिल्ह्यातल्या प्रत्येक गावागावाच्या बुद्ध विहारांचं, समाजाचं बेसलाईन सर्वेक्षण करून मोठं जिल्ह्याचं महाफेडरेशन या महाबोधी बुद्ध विहाराच्या अंडरटेकनमध्ये करण्याची विनंतीसुद्धा या ठिकाणी लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलचा एक कम्युनिकेटेड आणि एक संवाददाता म्हणून मी संबंधित पदाधिकाऱ्यांना केलेलं आहे. आणि येत्या काही काळामध्ये नक्कीच या कार्याला आपण सुरुवात करत आहोत आणि आपल्याला अशा पद्धतीनं जे काही डेव्हलपमेंट करणारे, विकासाकडे घेऊन जाणारे, समाजाची नाळ बांधून असणारे जे जिल्ह्यामधले बुद्ध विहार असतील, महाराष्ट्रातले असतील, त्या बुद्ध विहारांना आपण नक्कीच लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलच्या या स्क्रीनवरती आपण 22 राज्यातल्या जवळ 6.5 ते 7 करोड लोक लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलला आज रोजी या ठिकाणी बघतायत. सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती आपण उपलब्ध आहोत. फेसबुक पेज असेल, यूट्यूबला असेल. सोबतच बंधूजनो, आपलं प्ले स्टोअरला जाऊन आपलं एक ॲप आहे ज्याचं नाव बुद्धा प्ले आहे. त्या ॲपला सुद्धा तुम्ही आत्ताच डाउनलोड करून लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलला सदैव कुठेही कधी तुमच्या हातामध्ये, मोबाईलमध्ये तुम्ही पाहू शकता. कारण देशातलं पहिलं बुद्धिस्ट सॅटेलाईट टी व्ही चॅनल आंबेडकर राईज असणारं जे चॅनल आहे त्याचं नाव आहे लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल. फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा एकदा ही उभारी आपल्याला या ठिकाणी घेते आहे आणि पुन्हा नव्या जोमानं आपण या ठिकाणी समाजापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्याला असं वाटत असेल की आपलं बुद्ध विहार, आपलं केलेलं कार्यकर्तृत्व, आपलं गाव, आपला समाज देशाच्या पटलावरती लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या स्क्रीनवरती या ठिकाणी आला पाहिजे, तर मी प्राध्यापक गजेंद्र गवई मला 98 50 12 61 54 अथवा लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलच्या मुख्य कार्यालयास या ठिकाणी संपर्क साधून आपल्या विहाराचं चित्रीकरण आणि आपल्या विहाराचं एकंदरीत इतिहास आपण जगासमोर आणू शकता. बघत राहा तुमचं आमचं हक्काचं एकमेव बुद्धिस्ट आणि आंबेडकर राईज चॅनल ज्याचं नाव आहे लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. भेटूया पुन्हा एकदा अशाच नव्या ठिकाणी, नव्या विहारामध्ये, नव्या पदाधिकाऱ्यांसोबत, नवीन विषय घेऊन. तोपर्यंत मला द्या इजाजत. कॅमेरामन विकास जीवण्यासह प्राध्यापक गजेंद्र गवई. तोपर्यंत जय भीम, नमः बुद्धाय. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.